Sanatana Dharma considers the world a divine poem. Art is, after all, a part of this Deva Kavya. We have added beauty to our life poetry, Jiva Kavya, by creatively innovating from time to time. Bhattanayaka, one of the prominent commentators on the Natya Shastra, writes the following benedictory verse. Salutations to Shambhu, the poet who has created the three worlds as his poetry. Salutations to Shambhu, the poet who has created the three worlds as his poetry. People are eager to watch this universe play that reveals itself every moment. नमस्कार, माझं नाव मृण्मयी प्रसाद चितळे. गेली काही वर्ष मी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य परंपरेची साधना करत आहे आणि त्याचबरोबर मी एक लॉ स्टुडंट देखील आहे. आज मी प्रेक्षणीयम या पुस्तकाविषयी थोडंसं बोलणार आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरा या संबंधित लिहिलेल्या काही निबंधांचं संकलन आहे. या निबंधांचे लेखक आहेत शतावधानी डॉक्टर आर गणेश आणि याचं भाषांतर इंग्रजीमध्ये केले आहे अर्जुन भरद्वाज यांनी. हे पुस्तक मी कसं वाचायला घेतलं यामागे सुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. मागच्या वर्षी माझं लॉचं शेवटचं वर्ष होतं आणि काही ना काही कारणामुळे मी माझी नृत्याची साधना नियमितपणे करू शकत नव्हते. त्याच दरम्यान सोशल मीडियावर 75 डे हार्ड चॅलेंज हे खूप गाजत होतं. मग मला वाटलं की ह्याच चॅलेंजचं जे एक फ्रेमवर्क आहे ते आपण आपल्या नृत्य साधनेसाठी थोडं अडॉप्ट करावं. या चॅलेंजमधला एक टास्क होता रोज कोणत्याही नॉन फिक्शन पुस्तकाची 15 पाने वाचणं. मग जर हे चॅलेंज आपण भरतनाट्यमसाठी अडॉप्ट करतोय तर कोणतं बरं पुस्तक वाचावं असा प्रश्न पडला आणि त्यावेळेस मी हे पुस्तक निवडलं. या चॅलेंजच्या दरम्यान रोज या पुस्तकाची 15 पाने मी नियमितपणे वाचत होते आणि हे वाचताना जे अनुभव मला आले ते आज मला तुम्हाला सांगायला आवडतील. पण मला असं वाटतं की माझे अनुभव सांगण्यापेक्षा ह्या पुस्तकांमधली काही वाक्य जी मला भावली ती तुम्हाला वाचून दाखवावी. सात्विक अभिनय हा सर्वोच्च अभिनय मानला गेलेला आहे आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरांमध्ये. याबद्दल लेखक काय म्हणतात हे बघूयात. आर्टिस्ट मस्ट गिव्ह अप अहंकार अँड ममकार, ego and possessiveness, and develop a sense of detachment for Satvika Abhinaya to be effective. It is a state where Sattva Udreka happens and helps in dissolution of Rajas and Tamas. आपण असं म्हणतो की एक उत्तम कलाकार होण्यासाठी एक उत्तम माणूस व्हावं लागतं आणि आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये आपल्या भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये सुद्धा अहंकार आणि ममकार ह्याचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला एक उत्तम कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला इगो आणि पॉझेसिव्हनेस म्हणजेच अहंकार आणि ममकार ह्याचा त्याग करावा लागेल. तरच तुमचा जो अभिनय आहे तो सात्विक असेल आणि ती सात्विक अनुभूती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पुढचं वाक्य मला फार आवडतं. इफ एन आर्टिस्ट अलोन कॅन नॉट कॅप्चर हिज ऑडियन्स थ्रू हिज आर्ट, इट ओनली मीन्स दॅट ही इज नॉट एबल टू रूल हिज ओन सेल्फ. Nothing can be achieved if we don't become the masters of our own selves. एक उत्तम कलाकार जर तुम्हाला व्हायचं असेल आणि तुम्ही जेव्हा तुमची कला सादर करताय तेव्हा जर प्रेक्षकांना भुरळ पडायला हवी असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. माझं हे चॅलेंज करताना खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून मला हे जाणवलं. मग ते असं असेल की समजा आपली एक साधनेची वेळ ठरलेली आहे, त्या वेळेत आपला फोन न बघणे किंवा त्याच वेळेत जर एखाद्या मैत्रिणीने आपल्याला चल ग पाणीपुरी खायला जाऊ असं विचारलं तर तिला नाही म्हणणे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून एक कलाकार म्हणून तुम्ही घडत असता, एक योग्य माणूस म्हणून तुम्ही घडत असता. आणि त्यामुळे जर तुम्हाला एक उत्तम कलाकार व्हायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे तुम्ही ठरवलंय ते नियमितपणे करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. शेवटचं वाक्य जे मला खूप आवडलं हे खरं तर नाट्यशास्त्रामधलं वाक्य आहे ज्याच्यावर लेखकांनी भाष्य केलेलं आहे या पुस्तकात. ते वाक्य असं आहे, प्रेक्षणीयक दानम तू सर्व दानेषु शास्यते. म्हणजेच अन ऑडिओ व्हिज्युअल ऑफरिंग म्हणजे या कॉन्टेक्स्टमध्ये नृत्य, नाट्य, गायन, वादन ह्याला एक ऑडिओ व्हिज्युअल ऑफरिंग म्हटलेलं आहे, इज द बेस्ट फॉर्म ऑफ दान.
म्हणजे आपण जी कला सादर करतो ते एक प्रकारचं आपण केलेलं दान आहे आणि आपण ते त्या भावनेने करावं आणि हे तत्त्वज्ञान लक्षात ठेवून करावं असं नाट्यशास्त्र आपल्याला सांगतं. एक कलाकार म्हणून आपल्याला खूप प्रश्न असतात. अभिनय म्हणजे नेमकं काय? सात्विक अभिनय म्हणजे नेमकं काय? शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय कला जी लोक उपासतायत त्यांच्या मनात हा प्रश्न तर हमखास येतो की शास्त्रीय चौकटीला न डगमगता किंवा त्याचा अनादर न करता नाविन्य कसं साधावं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखकाने आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. प्रत्येक कलेच्या उपासकाने, कला रसिकाने हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मला वाटतं. धन्यवाद.